नमस्कार. आपण पाहत आहात i23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला क्वेश्चन नंबर 38 हा पाहायचा आहे आपल्याला. थोडा वेगवेगळे क्वेश्चन येतात आहे प्रत्येक ठिकाणी. इथं क्वेश्चन असा की एक काम करण्यासाठी आर या व्यक्तीला 1200 मिनिट लागतात, तर तेच काम करण्यासाठी एस ला 1800 मिनिट लागतात. जर दोघांनी मिळून तेच काम केले तर किती तासात पूर्ण होईल? सगळ्याच ठिकाणी ट्रिक्स कामाला येत नसतात, लक्षात ठेवा. सगळ्याच ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम समजला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जे गणित दिलेलं आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे. नेमकं याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि काय काढायचं, बरोबर. हे दोघ जण आहेत, एक आर आहे आणि एक एस आहे. आरचा काम करण्याचा वेग 1200 मिनिट आहे आणि एसचा काम करण्याचा वेग 1800 मिनिट आहे. उत्तर काढायचं तुम्हाला किती तासात पूर्ण होईल दोघांनी केलं काम. तर म्हणजे काम जे केलेलं आहे ते मी तर मिनिटामध्ये आहे, पण उत्तर काढायचे आहे तासामध्ये. मग काय करणार होतं अशा टायमाला? हे 1200 मिनिट जे आहेत आणि हे 1800 मिनिट याला तासामध्ये कन्वर्ट करा. तुम्हाला माहिती, हे बघा, एक तास जर असेल 1 आवर, बरोबर, तर त्याचे 60 मिनिट असतात. हे सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काढायचे आता की हे 1200 मिनिट म्हणजे किती तास आणि 1800 मिनिट म्हणजे किती तास अगोदर काढावं. तर काय करावं लागेल आपल्याला? हे मिनिट घ्यावं लागतील आणि त्याला भागावं लागेल 60 न, तेव्हा ते निघेल तासामध्ये, म्हणजे आवर्स मध्ये, बरोबर. लक्षात आलं असेल तुमच्या. मिनिट घ्या, हे 1200, त्याला भागिले 60, बरोबर. काय हे 0 0 कट होईल, 6 1 6 6 2 12, हे 0 जशाल तसा, हे 20 आवर्स आले. कोणाचे? आरचे 20 तास झाले, बरोबर. तसंच आता ह्याचे काढायचे आपल्याला, कोणाचे? एसचे. काय येईल? 1800, बघा, भागिले पुन्हा 60, हे 0 0 कट होईल, 6 1 6 6 2 12 6 3 18, हे 0 जशाल तसा, म्हणजे हे येतील 30 तास. आपण काय केलं अगोदर? कन्वर्ट केलं हे मिनिटला तासामध्ये. हे 1800 मिनिटला बी तासामध्ये कन्वर्ट केले. मग हे काढण्याची पद्धत तुम्हाला माहिती, मागच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलेला आपण. जो पहिला कोण आहे आर, त्याच्या कामाचा वेग, गुणिले दुसरा कोण आहे एस, त्याच्या कामाचा वेग, बरोबर आहे. आणि दोघांनी एकत्र जर काम केलं म्हणून त्यांचे कामाच्या वेगाची बेरीज, हा फॉर्म्युला वापरायचा. मग काय करणार आता? किमती ठेवणार. आरचा वेग किती येते बघा, 20 तास आहेत आर साठी, गुणिले एस चे 30 तास आहेत, डिवायडेड बाय, थोडा असं घेतो, डिवायडेड बाय 20 अधिक हे 30 तास. लक्षात आलं असेल तुमच्या, बरोबर आहे. हे बघा, 20 गुणिले 30 जशाल तसा ठेवतो मी, आणि 20 अधिक 30 हे किती येईल? 20 आणि 30 50 येईल, बरोबर आहे. हा 0 कट करा, हा 0 कट होईल, बरोबर. आता 5 1 5 आणि 5 चौक 20, इथे 4चा भाग बसला, बरोबर आहे. हे 4 राहिले वरी आणि इकडला 3, बरोबर. किती आले? हे 12, हे आवर्स, बरोबर आहे. तर दोघांनी मिळून जर काम केलं, आर आणि एस न एकत्र काम केलं, तर त्यांना काम हे किती तासामध्ये पूर्ण होईल? 12 तासामध्ये. ओके, हा झाला 38 मधला क्वेश्चन नंबर 1 झाला. आता पुढचा क्वेश्चन पाहिजे आपला, 38 मधला दुसरा क्वेश्चन पाहू. पहा, 38 मधलाच हा दुसरा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा, आर एक काम 14 तासात पूर्ण करतो, तर एस ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. जर आर व एस या दोघांनी मिळून एकत्र काम केले तर किती तासात पूर्ण होईल? पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं? मिनिट दिलेले होते, बरोबर आहे. आता काय दिलेले? हे आवर दिलेले, म्हणजे सोपं केले. उत्तर कशात काढायचं आपल्याला? आवर्स मध्ये काढायचं, दिलेले आवर्स मध्ये. म्हणून हे आर गुणिले एस डिवायडेड बाय आर अधिक एस, हे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आर किती? 14 तास काम करतो, एस किती तास करतो? 18 तास करतो, आणि दोघं मिळून हे 14 अधिक हे 18, बरोबर आहे. हे 14 गुणिले 18 डिवायडेड बाय 18 आणि हे 14ची बेरीज करा, किती येईल? 18 आणि 14 बघा, 18 4 12 म्हणजे 2, 1 1 2 1 3 32 झाली. भाग द्या आता कोणत्या तरी एखाद्या संख्येने, त्याला 2 न भाग जाईल, इथे 2 न जाईल, इथे 2 जाईल, बघा देऊन बघू आपण. हे बे 1 बे आणि बे सकून 12 16 राहिले, इथे येईल बे साठी 14, हे डबल लिहितो इकडं ओळख येण्यासाठी. हे 7 गुणिले 18 राहिलं आणि खाली आले 16,
पुन्हा बघा आणखी 2 न भाग जातो याला, 16ला 2 जाईल, इथे बी जाईल, 18ला बी. 7 गुणिले 9 भागिले 8 बरोबर आहे. बरोबर किती? 9 सकी 54, 9 सती 63, 9 सकी 54, 9 सती 63 आणि डिवायडेड बाय 8 हे उत्तर आलं. एवढे तास लागते. कधी कधी काय असतं, हे जे उत्तर आहे हे पॉइंट मध्ये दिलेलं असतं. आता हे पॉइंट मध्ये जर दिलेलं असेल तुम्हाला तर काय बघा, असं असं हे 63 डिवायडेड बाय 8 ह्याला पॉइंट मध्ये जर काढायचं झालं, 8 1 8 येईल, 8 सती 56, खाली राहिले 4 आणि 3 7 बरोबर आहे. पुन्हा 8 8 64, पुन्हा 8 सती 56. लक्षात आलं असेल तुमच्या, तो उत्तर काय येईल? 7.87 असं दिलेलं असेल पर्याय तुम्हाला तर हे उत्तर, किंवा असं बी दिलेलं असतं. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही लिहिलं, जे परीक्षेमध्ये जसं विचारलं असेल तशाप्रमाणे लिहायचं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.